तर बघा M2 मध्ये फर्स्ट युनिट आहे इनफायनाईट इंटिग्रेशन. ठीक आहे. तर हा जो चॅप्टर आहे हा MSBTच्या एक्झाममध्ये 20 मार्कसाठी, किती मार्कसाठी आहे, 20 मार्कसाठी. आणि याला टीचिंग आवर दिलेले 15. ठीक आहे. म्हणजे 15 आवरमध्ये हा संपला पाहिजे, 15 आवर्स. तर याच्यामध्ये बघा आपल्याला सिंपल इंटिग्रेशन बघायचं आहे. आता सगळ्यात पहिले इंटिग्रेशन म्हणजे काय आणि इंटिग्रेशनचं डेफिनाईट इंटिग्रेशन म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्यानंतर रूल्स ऑफ इंटिग्रेशन्समध्ये काही रूल्स आहे तर ते रूल पण बघायचे. त्याच्यानंतर इंटिग्रेशनची काही स्टँडर्ड फंक्शनची इंटिग्रेशन म्हणजे जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये काही स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह बघितले तसे आपल्याला इथं स्टँडर्ड फंक्शनचे काय बघायचे, इंटिग्रेशन्स बघायचे. ठीक आहे. नंतर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. आता ही सबस्टिट्यूशन एक मेथड राहते, त्याच्यामध्ये आपण काय करतो की फंक्शन ऑब्झर्व करून त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोन्ही पण तिथं प्रेझेंट राहतं. तर त्याचा जो डेरिव्हेटिव्ह जो फंक्शन आहे त्या फंक्शनला आपण काहीतरी एक दुसरं व्हेरिएबल पुट करतो आणि त्याचा जो डेरिव्हेटिव्ह येईल तो आपण त्याला इंटू DX वगैरे असतं आणि त्याच्यामध्ये मग तो अल्टरनेट होऊन ते फंक्शन जे होतं ते सिम्प्लिफाईड होतं. मग आपण त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करतो. म्हणजे तो काय की अल्टिमेट स्टँडर्ड फॉर्ममध्ये येणार आहे आणि आल्यानंतर आपण परत त्याची जी व्हॅल्यू पुट केली होती ते व्हेरिएबलची ते रिटर्न आपण तिथं पुट करणार. ठीक आहे. म्हणजे काय की काही जे फंक्शन राहते ते डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होत नाही. तर मग अशा वेळेस इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करायचं तर त्याच्यासाठी ही मेथड यूज करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स एक मेथड आहे आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन ओनली लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर्स ॲट डिनॉमिनेटर ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. तर बघा लास्ट सेमिस्टरला तुम्हाला एक पार्शियल डिफरन्शियल म्हणून चॅप्टर होता. तर त्याच्यामध्ये काय आहे की प्रॉपर आणि इनप्रॉपर फंक्शन जर प्रॉपर आणि इनप्रॉपर लिनियर इक्वेशन जर असेल तर त्याचं आपण काय करायचं, पार्शियल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग तसंच आपल्याला इथं काय की पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्म पार्शियल फ्रॅक्शन एक मेथड इंटिग्रेशनची. म्हणजे काय की जे फंक्शन दिलेलं असणार आहे जो आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन दिलेला असणार आहे तो काय करायचा पहिले त्याचे पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे आणि त्या पार्शियल फ्रॅक्शनचं काय करायचं आपण मग इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर यात किती 4 मेथड आहे. तर ह्या 4 मेथड आपल्याला दिलेल्या इथं. तर त्याच्याआधी आपण आता 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप इंटिग्रेशन म्हणजे काय बघू. ठीक आहे. तर बघा लास्ट सेमिस्टरला आपल्याला काय होतं की डेरिव्हेटिव्ह होतं. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होतं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे सपोज एखादा फंक्शन आहे, सपोज y = f(x) एक फंक्शन आहे. नवीन पेजवरती घेऊ. ठीक आहे. तर y = f(x) एक काय फंक्शन आहे आणि या फंक्शनचा जर आपण असा कर्व ड्रॉ केला, काय केला, जर आपण एखादं फंक्शन आहे त्याचं काय केलं कर्व जर ड्रॉ केला तर कर्व ड्रॉ करताना बघा XY ॲक्सिस राहत्या. ठीक आहे. सपोज y = f(x) फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचा आपण काय केलं कर्व ड्रॉ केला. आता कर्व कसा ड्रॉ करायचा लास्ट सेमिस्टरला तुम्हाला सांगितलेलं की कर्वला काय करायचं गिवन फंक्शनमध्ये पॉईंट पुट करायचे आणि आपण एक काय करणार कर्व ड्रॉ करणार. ठीक आहे. सपोज तो कर्व जर असा असेल, हा काय y = f(x) फंक्शनचा कर्व आहे. f(x) एक फंक्शनचं कर्व आहे आणि ह्या कर्ववरती जर आपण असं एक पॉईंट घेतला आणि या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग एक टेंजंट ड्रॉ केली, काय केली पॉईंटच्या करस्पॉन्डिंग आपण काय केली एक अशी टेंजंट ड्रॉ केली. ठीक आहे. आणि या टेंजंटचा जो स्लोप असणार आहे हा काय थिटा म्हणजेच अँगल इंक्लिनेशनलाच काय म्हणतो आपण स्लोप ऑफ टेंजंट. मग हा जो स्लोप ऑफ टेंजंट होता हे म्हणजेच काय होतं dy/dx होतं. ठीक आहे. हे म्हणजेच काय होतं dy/dx म्हणजे स्लोप इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. स्लोप इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. ठीक आहे. हे म्हणजेच काय होतं डेरिव्हेटिव्ह होतं. म्हणजे ॲटलिस्ट म्हणजे नाही का डेरिव्हेटिव्हचं मिनिंग काय होतं की स्लोप होता. बघा इथं दिलेलं आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस
इज सेंटर्ड. आता डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे काय की डेरिव्हेटिव्ह इज सेंटर्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. बघा हे कशावरती फोकस करायचा, डेरिव्हेटिव्हवरती फोकस करायचा. ओरिजिनल मोटिवेशन फॉर द डेरिव्हेटिव्ह वॉज द प्रॉब्लेम डिफायनिंग टँजंट. म्हणजे बघा त्याचं ओरिजिनल मिनिंग ॲक्च्युली मिनिंग काय होता, डेरिव्हेटिव्ह वॉज द प्रॉब्लेम डिफायनिंग द टँजंट. म्हणजे तो काय करणार, टँजंटची जी लाईन आहे टू द ग्राफ ऑफ फंक्शन. म्हणजे बघा मी ग्राफ ड्रॉ केला, ग्राफ ऑफ फंक्शन अँड कॅल्क्युलेटिंग द स्लोप ऑफ सच लाईन. म्हणजे आपण जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा जो ग्राफ ड्रॉ करणार आहे त्या ग्राफवरती एक पॉईंट घेणार, त्या पॉईंटच्या रिगार्डिंग एक टँजंट ड्रॉ करणार आणि त्या टँजंटचं इन्क्लिनेशन म्हणजे स्लोप. स्लोप म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. हे आपण लास्ट सेमिस्टरला होतो, ठीक आहे. हे लास्ट सेमिस्टरला आपण बघितलं. पण आता इंटिग्रेशन म्हणजे काय, मग बघा इंटिग्रल कॅल्क्युलस इज motivated by the problem of defining and calculating the area of the region bounded by the graph of the solution. म्हणजे बघा की आता हा काय होता, त्या हे काय होतं, डेरिव्हेटिव्ह होतं कशाचा, त्या फंक्शनचा. आता ते जो आपलं जे इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन काय म्हणतं की सपोज आपण असा एक ग्राफ ड्रॉ केला, ठीक आहे. आपण काय केलं, असा ग्राफ ड्रॉ केला y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फंक्शनचा. सपोज इथं y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स एक काय फंक्शन आहे आणि या फंक्शनचा आपण काय करणार इथं आता ग्राफ ड्रॉ करणार आहे. सपोज ग्राफ हा असा आहे. आता ग्राफ मे बी कसा बी असू शकतो, ठीक आहे. आणि यांनी काय सांगितलं, कॅल्क्युलेटिंग द एरिया बाउंडेड बाय द रिजन ऑफ ग्राफ. म्हणजे आता हे जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन काय फाइंड आउट करणार, म्हणजे जसं तिथं नाही का स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह होता, तर इथं हे बघा y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. मग सपोज आपण काय केलं, इथं असे दोन पॉईंट कन्सिडर केले, ठीक आहे. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, आणि ह्या दोन पॉईंटच्या मध्ये ह्या ग्राफनी किती एरिया बाउंड केला. हा एरिया म्हणजेच काय, इंटिग्रेशन आहे, ठीक आहे. हा एरिया म्हणजेच काय, इंटिग्रेशन. बघा मी इथं कलर देतो. एक मिनिट, इथं कलर देता येत नाही, ठीक आहे. तर कलर द्यायला मी इथं असा डॉटेड लाईन यूज करतो, ठीक आहे. तर हा जो एरिया आहे बघा, हा एरिया म्हणजेच काय, इंटिग्रेशन. हा एरिया म्हणजे काय, इंटिग्रेशन. मग बघा इथं हा जो एरिया बाउंड केला, कशाने बाउंड केला, तर ह्या कर्वनी. आता बघा इथं मी काय केलं, हा एक्स ॲक्सिस आहे बरोबर. हा कोणता ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. हा कोणता ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस. आणि हा कोणता ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. तर एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये मी काय केलं की इथं दोन पॉईंट घेतले. आता दोन पॉईंट काय आहे की हा x1 पॉईंट घेतला आणि हा x2 पॉईंट घेतला, ठीक आहे. आणि ह्या पॉईंटच्या रिगार्डिंग मी काय केलं, दोन लाईन ड्रॉ केल्या, त्या काय करणार आहे, ह्या कर्वला इंटरसेक्ट करणार आहे. आणि त्या दोन लाईनच्या मध्ये जो एरिया बाउंड करेल कशाने, त्या कर्वनी, तो एरिया म्हणजेच काय, इंटिग्रेशन आहे. तो एरिया म्हणजे काय, इंटिग्रेशन आहे. बघा याचा हा फिजिकल मिनिंग आहे, ठीक आहे. हा कशाचं मिनिंग आहे, इंटिग्रेशनचा. तर एरिया मग इथं लिहितो मी, ठीक आहे. एरिया बाउंडेड between two limits x1 and x2 s2 is the integration of that function ठीक आहे, of that
फंक्शन मग बघा हा जो एरिया राहणार आहे तो एरिया म्हणजेच काय इंटिग्रेशन. ठीक आहे, आता तो एरिया घेताना x1 आणि x2 काय दोन लिमिट घ्यावं लागतं. ठीक आहे, हे जे दोन लिमिट हे लिमिट चेंज झाले तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हॅल्यू चेंज होणार आहे. जसं आपण नाही का म्हणजे टँजंट जर वेगळ्या पर्टिक्युलर बघा आता इथं डेरिव्हेटिव्हमध्ये काय की आपण ह्या पॉईंटला टँजंट घेतली. ठीक आहे, आता जर आपण टँजंट इथं घेतली असती तर इथली टँजंटचा स्लोप काय झाला असता वेगळा आला असता. ठीक आहे, म्हणजे काय की स्लोप पॉईंटनुसार व्हॅरी होणार आहे. तसंच इथं ह्या लिमिटनुसार म्हणजे जे लिमिट पॉईंट आहे दोन x1 आणि x2 आणि x2 नुसार काय होणार आहे इंटिग्रेशनची पर्टिक्युलर व्हॅल्यू चेंज होणार आहे. बट ते इंटिग्रेशनचं जे फंक्शन आहे म्हणजे जे आपल्याला इक्वेशन भेटेल जसं नाही का सपोज की आपण काय केलं y इक्वल्स टू बघा इथं मी लिहून दाखवतो y इक्वल्स टू x² प्लस 1 असं एक फंक्शन घेतलं आणि या फंक्शनचा हा ग्राफ आहे सपोज आणि याचं जर आपण इंटिग्रेशन जर बघितलं आता सध्या तुम्हाला माहित नाही i इक्वल्स टू काय येणार x⁻³ प्लस x. मग बघा आता जर आपल्याला हे काय आलं प्लस कॉन्स्टंट पण येतं. आता हे प्लस सी काय हे मी नंतर सांगा. आता बघा इथं जर आपण x1 आणि x2च्या दोन व्हॅल्यू पुट केल्या म्हणजे एकदा काय करायचं याच्यामध्ये x1 ची व्हॅल्यू पुट करायची. सपोज x1 जर असेल 2 तर आपण काय करणार इथं 2 पुट करणार आणि x2 असेल 3 तर मग आपण काय करणार एकदा 3 पुट करणार आणि i3 मायनस i2 करणार आणि आपल्याला काय भेटणार हा जो एरिया आहे तो एरिया भेटणार. मग तसंच या x1 आणि x2 ची व्हॅल्यू चेंज झाली तर i3 आणि i2 ची व्हॅल्यू पण काय होणार आहे त्यांच्यामधलं जे सबसेक्शन आहे ते चेंज होणार आहे. म्हणजे काय आहे की तो जो डेरिव्हेटिव्ह होता डेरिव्हेटिव्ह काय करायचं आपल्याला स्लोप ऑफ दॅट टँजंट तर जो स्लोप राहणार आहे म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या कर्वला जी आपण टँजंट ड्रॉ करणार त्या टँजंटचा जो स्लोप राहणार आहे तो स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह होता. बट आपण दोन पॉईंट काय करणार त्या कर्वला इंटरसेक्ट करणार दोन पॉईंटमधून जो लाईन पास होणार त्यांच्यामध्ये जो एरिया बाउंड होणार तो एरिया म्हणजे काय इंटिग्रेशन आहे. ठीक आहे, तर इंटिग्रेशनचं दुसरं नाव आहे अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हे काय राहतं डेरिव्हेटिव्हचं अपोजिट राहतं अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतं. ठीक आहे, आपण हे बघितलं तर बघा आता इथं थोडं छोटं करावं लागेल. एक मिनटं कंट्रोल ए तर बघा आता इथं नेक्स्ट पेजवरती आपल्याला दिलेलं आहे की बघा इथं काय दिलेलं आहे इफ f of x is function if function f of x is differentiable and interval I. आता बघा f of x काय फंक्शन आहे हे काय f of x एक फंक्शन आहे आणि ते डिफरन्शिएबल आहे म्हणजे काय की ते आपण डिफरन्शिएट करू शकतो विदिन इंटरवल I. आता I म्हणजे काय आहे की सपोज पॉईंट दिलेला असणार. ठीक आहे, म्हणजे इंटरवल म्हणजे एक पर्टिक्युलर स्पॅनमध्ये इट्स डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट f डॅश ऑफ x. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा मी इथं ॲरो करून लिहितो डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x हा काय फंक्शन आणि हा काय त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ॲट पॉईंट. आता बघा याच्यामध्ये पॉईंट पण दिलेला आहे. ठीक आहे, त्या पॉईंटला वी कॅन डिटरमाइन द फंक्शन इफ फंक्शन कुड बी पॉसिबल टू हॅव गिवन फंक्शन ॲज द डेरिव्हेटिव्ह कॉल्ड ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. मग बघा आता हा जो f डॅश ऑफ x आपल्याला भेटणार आहे. आता सपोज काय आहे की आपण इथं नाही का म्हणजे एक फंक्शन कन्सिडर करू y इक्वल्स टू x² आणि याला जर आपण डिफरन्शिएट केलं म्हणजे इथं काय येणार dy बाय dx इक्वल्स टू f डॅश ऑफ x इक्वल्स टू सपोज इथं येणार. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 × x⁻² - 1 म्हणजे तिथे येणार आहे 2x. ठीक आहे, हा काय आला डेरिव्हेटिव्ह आला. ठीक आहे, तर मग आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आपल्याला एक फंक्शनच भेटलं. सपोज f डॅश ऑफ x इक्वल्स टू
2x भेटलं. तर मग इथं यांचं म्हणणं काय आहे की सपोज आपण जर हा जो 2x आलेला आहे म्हणजे 2x सपोज याला आपण कन्सिडर करू इथं g ऑफ x. मग आपण जर याचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे g ऑफ x, मग बघा g ऑफ x किंवा f डॅश ऑफ x इक्वल्स टू 2x. आणि याचं जर आपण आता इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर बघा इंटिग्रेशनचं काय आहे की तुम्हाला आधी सांगून देतो. इंटिग्रेशनचा जो राहतो तो असा सिम्बॉल आहे, ठीक आहे. तो सिम्बॉल का बरं तुम्ही ते पण सांगतो नंतर. मग आता हा जो एफ डॅश ऑफ एक्स जो आहे विथ रिस्पेक्ट टू डी एक्स असं जर केलं आपण तर ते काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ 2x dx. मग इंटिग्रेशन ऑफ 2x dx काय येणार आहे 2 इंटू एक्स रेस टू, बघा आता हा 2 तर कॉन्स्टंट आहे, हा मल्टिप्लायला ॲज इट इज राहणार 2 रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 आणि प्लस हा कॉन्स्टंट. आता हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट मी नंतर सांगणार आहे याचं कॉन्स्टंटचं मिनिंग काय. तर बघा आपल्याला इंटिग्रेशन जे भेटलंय एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू 2 इंटू एक्स रेस टू 1 प्लस 1. मग बघा 2 इंटू एक्स रेस टू 1 प्लस 1 काय येणार 2 येणार अपॉन 2 प्लस 1 प्लस 1 2 येणार प्लस हा कॉन्स्टंट. मग बघा हा 2 कॅन्सल होणार म्हणजे इंटिग्रेशन ऑफ जी डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस सी. आता हा प्लस सीचं मिनिंग मी नंतर सांगत. मग बघा आपल्याला ॲट द एंड काय भेटलं की इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, बरोबर. मग हा जो एक्स स्क्वेअर आलेला आहे तर हा एक्स स्क्वेअर म्हणजेच काय इनिशियल फंक्शन काय होतं वाय एक्स स्क्वेअर इक्वल्स टू वाय होतं. म्हणजे बघा जर तुम्ही एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे काय की एक फंक्शन कन्सिडर केलं तर वाय, बघा आपण इथे स्टार्टिंगला एक फंक्शन कन्सिडर केलं तर वाय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अँड आफ्टर दॅट वी आर फाइंडिंग dy बाय dx ऑफ दॅट गिवन फंक्शन. मग dy बाय dx काय आला 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 आणि मग त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजेच 2x भेटला. मग 2xला आपण काय जी ऑफ एक्स कन्सिडर केलं आणि नंतर जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट ओरिजिनल फंक्शन. and after that we are finding integration of that derivative we are find from that function. म्हणजे ज्या फंक्शन पासून आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला त्या डेरिव्हेटिव्हचं आपण आता इंटिग्रेशन फाइंड आउट करीत आहे. तर आपण त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट केलं 2x dx. इंटिग्रेशन बघा इंटिग्रेशनचा हा सिम्बॉल आहे ॲक्च्युली हा आय पासून आलेला आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला याचं सांगतो अजून त्या सिम्बॉलवरती. तर तो जो सिम्बॉल आहे हा इंटिग्रेशन सिम्बॉल आहे 2x dx. मग बघा आपण इथं ज्यावेळेस इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स dx फाइंड आउट केला तर हा 2 कॉन्स्टंट होता, हा मल्टिप्लाय ॲज इट इज राहिला. आता बघा याच्यामध्ये फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा, तर एक्स रेस टू एन जर असेल इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. मग एन म्हणजे इथं काय की एक्सची पॉवर 1 आहे 1 प्लस 1, ठीक आहे. या फॉर्म्युल्यानुसार मग याचा आलं एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. एफ इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस सी. आणि म्हणजेच काय की आपल्याला पुन्हा ओरिजिनल फंक्शन भेटलं. म्हणजे बघा आपण स्टार्टिंगला काय केलं होतं फंक्शन होतं बघा मी इथे लिहितो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला आणि डेरिव्हेटिव्हचं आपण परत काय फाइंड आउट केलं इंटिग्रेशन फाइंड आउट केलं इंटिग्रेशन. आणि ते जे इंटिग्रेशन आहे ते आपल्याला आलं फंक्शन, परत काय भेटलं आपल्याला परत फंक्शन भेटलं. म्हणजे काय आहे की बघा म्हणजे याचा अर्थ काय की जर आपण गिवन फंक्शनला जर गिवन फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर पुन्हा त्याला जर इंटिग्रेट केलं तर आपल्याला पुन्हा ओरिजिनल फंक्शन भेटतं. हेच इथं सांगितलेलं आहे. म्हणजे बघा इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह एकमेकांच्या अपोजिट आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की द फंक्शन कुड बी पॉसिबल टू हॅव गिवन ॲज अ डेरिव्हेटिव्ह आर कॉल्ड ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्हचं जर आपण परत अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला तर आपल्याला परत फंक्शन भेटतं. म्हणजे फंक्शन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन, ठीक आहे. म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह आहे फंक्शन, काय आहे अँटी डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो इंटिग्रेशन म्हणतो, ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे की फंक्शन पासून डेरिव्हेटिव्ह काढायचा, डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन काढू शकतो हेच सांगितलेलं आहे, ठीक आहे. फर्दर फॉर्म्युला आर द गिवन ऑल दीज अँटी डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड ॲज, एक मिनिट, बघा फर्दर फॉर्म्युला दॅट आर गिवन अँटी डेरिव्हेटिव्ह कॉल्ड ॲज
indefinite integral of the function. Such a proper of finding antiderivative is called as integration. म्हणजे बघा का आपल्याला जे फंक्शन गिव्हन राहील त्याचं आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं, म्हणजे त्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर हे आपल्याला गिव्हन होतं. आता बघा नेक्स्ट पेजवरती इंटिग्रेशनचं सिम्बॉल कसं आलं मी ते सांगतो. ठीक आहे, एक मिनिट याची साईज कमी करतो. ठीक आहे, कंट्रोल ए. ठीक आहे ना. तर बघा आपण लास्ट याच्यामध्ये काय बघितलं होतं की फंक्शन आहे, फंक्शन पास आपण काय केलं, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. डेरिव्हेटिव्ह परत आपण काय केलं, अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. पुढे लिहितो. ठीक आहे, अँटी डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह नंतर आपल्याला परत काय भेटलं, ओरिजिनल फंक्शन भेटलं. काय भेटलं, ओरिजिनल फंक्शन. तर बघा इथं y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स एक फंक्शन होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला y डॅश इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ एक्स, आणि आपण परत काय केलं, त्याला इंटिग्रेशन केलं एफ डॅश ऑफ एक्सला, तर आपल्याला परत काय भेटला, म्हणजे y भेटला. y म्हणजेच फंक्शन भेटलं, फंक्शन म्हणजेच एफ ऑफ एक्स भेटलं. ठीक आहे, म्हणजे काय आहे की ही जी प्रोसेस आहे अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची, हिलाच काय म्हणतात, इंटिग्रेशन म्हणतात. ठीक आहे, ही जी प्रोसेस आहे हिलाच काय म्हणतात, इंटिग्रेशन म्हणतात, इंटिग्रेशन. ठीक आहे, आणि आता जो इंटिग्रेशन आहे, आता इंटिग्रेशन बघा डेरिव्हेटिव्ह जे होतं, डेरिव्हेटिव्हला आपण काय करायचो, dy बाय dx किंवा dy dx नी आपण असं शो करायचो. बरोबर, आता ह्याच्या अपोजिट आहे. मग अपोजिट म्हणल्यानंतर ना बघा, सपोज अपोजिट म्हणल्यानंतर ना बघा याच्या अपोजिट काय आहे की याच्या अपोजिट आलं पाहिजे. तर अपोजिटसाठी काय येणार, सपोज इथं तुम्ही एफ डॅश ऑफ एक्स. मग बघा याच्या अपोजिट काय होणार, तर हा जो dx आहे तो इकडे गेला काय होईल, मल्टिप्लाय होईल. मग बघा इथं dy इक्वल्स टू एफ डॅश ऑफ एक्स इंटू dx. बरोबर, हा डिवाइडला इकडे मल्टिप्लाय झाला. त्याच्यानंतर ना हा जो डी आहे इथं मल्टिप्लाय इकडे आले काय होईल, डिवाइड होईल. मग बघा इथं 1/d एफ ऑफ एक्स dx. मग 1/d म्हणजे काय की इनवर्स आहे, इनवर्स ऑफ डी येतो, म्हणजे डी इनवर्स म्हणजेच काय, 1/d म्हणजेच काय, अँटी डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह जे आहे त्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. आणि इंटिग्रेशनचा सिम्बॉल बघा असा आय आहे. बरोबर, तर असा दरवेळेस आय न लिहिता डायरेक्ट असा आय लिहिला जातो. ठीक आहे, तर इज नथिंग बट म्हणजे ते डेजिग्नेशन आहे. ठीक आहे, तर त्याला काय आहे की जसं बघा की पहिल्या काळामध्ये नाही का, म्हणजे 5,3 आणि याला असं प्लस लिहिलं जायचं, म्हणजे या दोघांची बेरीज करायची. नंतर ना याच्यामध्ये म्हणजे स्टार्टिंगला वेदिक मॅथमध्ये एकदम मॅथचं जेव्हा इनोव्हेशन झालं त्यावेळेस प्लससाठी असं लिहिलं जायचं, मायनससाठी 3,5,3 आणि असं मायनस लिहिलं जायचं. आता नवीन काळानुसार काय केलं त्यांनी, मग दोघांच्या मध्ये लिहायला लागलं, म्हणजे हे चेंज झालं. मग तसंच 1/dला 1/d न लिहिता आय लिहायचं, मग आयला पण आय असं न लिहिता असं आय लिहायचं. ठीक आहे, म्हणून मग याचं सिम्बॉल कसं झालं, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स dx, आणि यालाच आपण डेजिग्नेट करतो आयनी. मग हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल इंटिग्रेशनचा आहे. ठीक आहे, मग हे इंटिग्रेशनचं सिम्बॉल आहे, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, हे मिटून टाकतो. तर बघा आता नेक्स्ट पेजवरती आता डेव्हलपमेंट ऑफ इंटिग्रेशन. बघा आता डेव्हलपमेंट कशासाठी झालंय, म्हणजे त्याचं नेमकं मेन मोटो काय,
म्हणजे आता जसं नाही का डेरिव्हेटिव्हमध्ये आपण स्लोप फाइंड आउट करायचो, तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर बघा इथं कॅल्क्युलस अराइव्ज आउटपुट ऑफ इफेक्ट ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ द फॉलोइंग टाइप्स. बघा कॅल्क्युलसमध्ये कोणत्या म्हणजे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर त्यावेळेस हे इंटिग्रेशन डेव्हलप झालेले. द प्रॉब्लेम ऑफ फाइंडिंग फंक्शन व्हेनेवर द डेरिव्हेटिव्ह इज गिवन. म्हणजे बघा की आपल्याला काय आहे की ज्या वेळेस फंक्शन गिवन नसतं, पण गिवन काय राहतं आपल्याकडे, गिवन राहतं डेरिव्हेटिव्ह, की डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन गिवन जर असेल तर अशा केसमध्ये काय करायचं, आपल्याला अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून ते फंक्शन आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे काय की आपल्याला इथं आता याच्यामध्ये दिलेलं असणार आहे अँड त्याच्यामध्ये दिलेलं असणार आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह, आपण म्हणजे ॲक्च्युली ॲज अ फंक्शन म्हणून डेरिव्हेटिव्ह दिलेलं असणार, डेरिव्हेटिव्हपासून आपण ओरिजिनल फंक्शन फाइंड आउट करणार. ठीक आहे, हा एक त्याचा मोटो आहे. नेक्स्ट बघा इथं सांगितलेलं आहे द प्रॉब्लेम ऑफ फाइंडिंग द एरिया बाउंडेड बाय द ग्राफ ऑफ द फंक्शन अंडर द सर्टेन कंडिशन. ठीक आहे, म्हणजे की सपोज तुम्हाला बघा पहिलं जे होतं मध्ये काय सांगितलं होतं की तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह dy/dx दिलेला असेल, ठीक आहे, आणि जर तुम्हाला फंक्शन विचारलेलं आहे, मग y विचारलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आणि दुसरं जे सांगितलेलं आहे बघा, दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जर सपोज तुम्हाला असा ग्राफ आहे, ठीक आहे, हा काय आहे फंक्शनचा ग्राफ आहे, ठीक आहे, आणि ह्या ग्राफमध्ये, ठीक आहे, हा काय आहे ग्राफ दिलेला आहे, आणि ह्या ग्राफमध्ये काय सांगितलं त्यांनी की सपोज तुम्हाला एरिया बाउंडेड बाय द ग्राफ ऑफ फंक्शन अंडर सर्टेन कंडिशन म्हणजेच काय की तुम्हाला 2 पॉईंट दिलेले असणार. मग सपोज ते पॉईंट सांगितले तुम्हाला की हा फर्स्ट पॉईंट आहे, ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट दिलेला आहे आणि हा सेकंड पॉईंट दिलेला आहे, आणि ह्या 2 पॉईंटच्या मध्ये जो एरिया बाउंड झालेला आहे ह्या कर्वमध्ये, म्हणजे बघा हे फंक्शन असणार आहे, हे फंक्शन दिलेलं आहे y=f(x), आणि हा जो एरिया बाउंड झालेला आहे, हा एरिया जर काढायचा असेल तर आपण काय करू शकतो, इंटिग्रेशनचं म्हणजे इंटिग्रेशनने आपण फाइंड आउट करू शकतो. दीज 2 प्रॉब्लेम्स लीड टू 2 फॉर्म्स ऑफ इंटिग्रल्स. म्हणजे बघा हे 2 प्रॉब्लेम जे तर यांच्यावरती 2 फॉर्मचं इंटिग्रेशन आहे. तर पहिला फॉर्म आहे बघा, आता बघा हा फर्स्ट प्रॉब्लेम होता, हा सेकंड प्रॉब्लेम होता, म्हणजे 2 कंडिशन आहे. ह्या 2 कंडिशनवर 2 टाईपची इंटिग्रेशन आहे. तर बघा इथं म्हणजे आपल्याला 2 पॉईंट दिले असतात, x1 आणि x2. यालाच काय म्हणते, x1 x2 ला लिमिट म्हणतात. मग ही लोअर लिमिट, ही अप्पर लिमिट, ठीक आहे, यालाच काय म्हणतात लिमिट. तर बघा तर इथं काय सांगितलेलं आहे की इनडेफिनाइट इंटिग्रेशन, म्हणजे बघा तुम्ही ज्यावेळेस हे सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस याला काय म्हणतात इनडेफिनाइट इंटिग्रेशन, ठीक आहे, इंटिग्रेशन. आणि याला काय म्हणतात डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणतात. काय म्हणतात डेफिनाइट इंटिग्रेशन, इंटिग्रेशन. तर बघा इथं इनडेफिनाइट का म्हणलेलं आहे याचं पुढे मिनिंग सांगणार आहे मी. याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट प्लस सी करतो, ठीक आहे, म्हणजे काय की सपोज आपल्याला y=, तुम्ही म्हणजे सर तुम्ही दरवेळेस y= घेता, पण गिवन फंक्शन आपण डेरिव्हेटिव्हमध्ये y=f(x) घ्यायचो, ठीक आहे. आणि जर आपण याचं इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर याला कसं लिहिणार बघा, i= इंटिग्रेशन ऑफ f ऑफ, आता बघा इथं आपल्याला ॲक्च्युली हे दिलेलं आहे f' दिलेलं आहे, ठीक आहे, मग f'(x) dx. मग बघा हे त्याचं डेजिग्नेशन रिप्रेझेंट करायचं, आणि नंतर ना आपल्याला याचं आता बघा f'(x) जर आपण इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर ओरिजिनल फंक्शन भेटणार आहे, म्हणजेच y=f, म्हणजेच बघा आपल्याला काय भेटणार f(x). मग बघा f(x) प्लस सी, बघा इनडेफिनाइट इंटिग्रेशन असेल तर प्लस सी आपल्याला ॲड करावा लागतो, आणि जर डेफिनाइट इंटिग्रेशन असेल तर बघा इथे येणार i= इंटिग्रेशन ऑफ, बघा इथे येणार x1, इथे येणार x2, अप्पर लिमिट वरती लोअर लिमिट खाली, आणि इथे येणार f(x) dx. मग बघा आपल्याला जे भेटणार आहे ते 2 लिमिटमध्ये भेटणार आहे. म्हणजे आपण काय करणार, जो डेरिव्हेटिव्ह येणार आहे आपला डेरिव्हेटिव्ह काय आहे f(x), मग f(x) मध्ये आपण काय करणार x1 आणि x2 चे व्हॅल्यू पुट करणार, म्हणजे इथं काय येणार बघा ॲक्च्युअली त्याची लिहायची मेथड अशी आहे, f(x) लिमिट इथे येणार x1 आणि x2,
मग याच्यामध्ये पुट करणार. बघा याच्यामध्ये प्लस सी लिहित नाही, याच्यामध्ये काय करणार आपण डायरेक्ट लिमिट पुट करणार आहे. आणि याचाच अर्थ काय होतो की आय इक्वल्स टू एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1. म्हणजे तुम्हाला काय की ज्या गिवन फंक्शन भेटणार त्याच्यामध्ये एकदा x1 ची व्हॅल्यू पुट करायची, एकदा x2 ची व्हॅल्यू पुट करायची, असं त्याचा मिनिंग आहे. ठीक आहे, तर इथं थोडं गिचमिट झालेलं आहे तर ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. म्हणजे नाही समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की हे जे इनडेफिनाइट इंटिग्रेशन हे पहिल्या युनिटमध्ये आहे आणि डेफिनाइट इंटिग्रेशन दुसऱ्या युनिटमध्ये. पण तुम्हाला इथं अंडरस्टँड झालं पाहिजे की डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण काय करणार आहे आणि इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण काय करणार आहे. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन फाइंड आउट करणार आहे, डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन फाइंड आउट करणार आहे. आणि डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण ते जे फंक्शन दिलेलं असणार आहे त्या फंक्शनचं आपण इंटिग्रेशन काढणार आणि इंटिग्रेशन काढून म्हणजे आपण काय करणार, त्या फंक्शनमध्ये 2 लिमिट दिलेले असणार आणि त्या लिमिटचे व्हॅल्यू पुट करून त्या 2 लिमिटमध्ये त्या कर्वनी किती एरिया बाउंड केला तो एरिया फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, हे त्याचं मिनिंग आहे डेफिनाइट इंटिग्रेशनचं. बघा या 2 वरती 2 इंटिग्रल कॅल्क्युलस ते झालेले आहे. तर सेकंड युनिट जे आहे ते डेफिनाइट इंटिग्रेशनचं आहे. तर डेफिनाइट इंटिग्रेशन आपल्याला पुढे नेक्स्ट. ठीक आहे, तर डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला त्यावेळेस तुम्हाला ते लिमिट वगैरे ते डिटेलमध्ये सांगितलं जाईल. आता आपल्याला कशावरती फोकस करायचं आहे, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन फाइंड आउट करणार. काय करणार, डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन फाइंड आउट करणार. कसं फाइंड आउट करणार, तर त्याचा डेरिव्हेटिव्हचा अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. अँटी डेरिव्हेटिव्ह काढला की ऑटोमॅटिक आपल्याला काय भेटणार, फंक्शन भेटणार. ठीक आहे, तर बघा आता इथं इंटिग्रेशन म्हणजे काय दिलेलं परत. तर इंटिग्रेशन म्हणजे सगळ्याला समजलं काय आहे. मग इंटिग्रेशन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह. काय आहे बघा इथं तुम्हाला परत वाचून दाखव, तेच लिहून दिलंय. एक मिनिट, साईज थोडी कमी झाली याची. बघा इंटिग्रेशन ॲज द इनवर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. इंटिग्रेशन काय आहे, इनवर्स प्रोसेस आहे कशाची, डिफरन्शिएशनची. इंटिग्रेशन इज द इनवर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन इनस्टेड ऑफ डिफरन्शिएटिंग अ फंक्शन. म्हणजे आपण काय करणार आहे तिथं, इनस्टेड ऑफ डिफरन्शिएटिंग फंक्शन वी आर गिव्ह द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन अँड आस्क टू फाइंड प्रिमिटिव्ह दॅट इज ओरिजिनल फंक्शन. म्हणजे तुम्हाला पहिले आपण काय करायचं डिफरन्शिएशनमध्ये की फंक्शन गिवन राहायचं, फंक्शनला डिफरन्शिएट करून त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. पण जर आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे आणि डेरिव्हेटिव्हमधून जे ओरिजिनल फंक्शन फाइंड आउट करायचं आहे, ते फंक्शन फाइंड आउट करताना आपण डेरिव्हेटिव्हचा अँटी डेरिव्हेटिव्ह घेणार. ती अँटी डेरिव्हेटिव्ह घेण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, इंटिग्रेशन म्हणतो. काय म्हणतो, इंटिग्रेशन. बघा वी गिव्ह द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन अँड आस्क टू फाइंड परमिटिव्ह म्हणजेच ओरिजिनल फंक्शन दॅट इज द ओरिजिनल फंक्शन अँड सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे बघा की जो अँटी डेरिव्हेटिव्ह राहतो डेरिव्हेटिव्ह पासून ओरिजिनल फंक्शन फाइंड आउट करायच्या प्रोसेसलाच काय म्हणतात, इंटिग्रेशन म्हणतात. आणि इंटिग्रेशनचं दुसरं नाव काय आहे, अँटी डेरिव्हेटिव्ह. आता बघा जसं व्हायरस राहतं, मग व्हायरस लॅपटॉपमध्ये वगैरे जसे व्हायरस आले, व्हायरस काढायसाठी आपण काय करतो, अँटीव्हायरस मारतो. म्हणजे लॅपटॉपला अँटीव्हायरस परचेस करतो. मग तसंच बघा कोरोना आला होता, कोरोना काय होता, एक व्हायरस होता. मग त्याचा अँटीव्हायरस क्रिएट केला आणि अँटीव्हायरस क्रिएट केल्यामुळं मग अँटीव्हायरसची आपण काय केलं, लस घेतल्या. म्हणजे थोडक्यात नाही का, ते कोविशिल्ड वगैरे. तर त्यांनी काय केलं, आपल्या बॉडीमध्ये तो जर व्हायरस एंटर झाला तर त्या व्हायरसला मारण्यासाठी अँटी व्हायरस म्हणजे अँटी बॅक्टेरिया तयार राहणार की ज्या काय करणार, त्याच्यावरती अटॅक करणार. मग तसंच इंटिग्रेशन म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. आणि डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन फाइंड आउट करायच्या प्रोसेसलाच काय म्हणतात, इंटिग्रेशन म्हणतात. ठीक आहे, म्हणजे मुलांना नाही का जनरली काय आहे की त्यांना इंटिग्रेशन म्हणजे कळतच नाही. इंटिग्रेशन म्हणजे त्यांना असं वाटतं हे काय नेमकं, वेगळीच दुनिया आहे. तर इंटिग्रेशन म्हणजेच काय की आपण ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला त्या फंक्शनपासून ओरिजिनल फंक्शन फाइंड आउट करणे, यालाच काय म्हणतात, इंटिग्रेशन म्हणतात. ठीक आहे, आता सगळ्याला समजलं असेल. 2 मिनिटं मी पाणी पितो. ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत हे लिहून घ्या.
तर बघा वी ऑलरेडी नो द फॉर्म्युलाज ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आपल्याला ऑलरेडी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती. ठीक आहे, माहीत नसेल तरी इथं मी लिहून देणार आहे. आता बरेच जणांचे ते पाठ असतील कारण की मागच्या सेमिस्टरला डेरिव्हेटिव्ह होता. ठीक आहे, मेनी इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ द फॉर्म्युला वी कॅन राईट डाऊन इमिडिएटली. करस्पॉन्डिंग फॉर्म्युला रेफर्स टू द स्टँडर्ड फॉर्म्युला टू द ओरिजिनल टू द इंटिग्रल दिस फंक्शन लिस्टेड बिलो. म्हणजे बघा आता याचा अर्थ काय की जे तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये जे फॉर्म्युले बघितले त्या फॉर्म्युल्याचं रिव्हर्स केलं म्हणजे इंटिग्रेशन आहे. ठीक आहे, तर बघा आपण पहिले 1 बाय 1 बघू. सगळ्यात फर्स्ट पहिले काय होतं, सगळ्यात मेन फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हमध्ये सगळ्यात फर्स्ट फॉर्म्युला कुठला बघितला होता, डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय यायचं, 1 यायचं, बरोबर. तर मग याच्या करस्पॉन्डिंग बघा मी इथं थोडंसं याच्यातलं डिस्टन्स कमी करतो. तर बघा याचे करस्पॉन्डिंग जर आपण बघितलं तर आता बघा याच्यामध्ये हा जो फंक्शन आहे बघा, हा डी एक्स काय आहे इकडे जाणार, म्हणजे इथं काय येणार, आता मी इथं करून दाखवतो. ठीक आहे, इकडच्या बाजूला काय आहे, हा डी एक्स आहे. मग हा डी एक्स काय होणार, 1 इंटू डी एक्स होणार. आणि हा जो डी आहे इथं काय 1/d होणार. 1/d म्हणजेच काय, 1/d म्हणजेच इंटिग्रेशन. ठीक आहे, म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह. मग अँटी डेरिव्हेटिव्हलाच आपण कसं लिहिणार, मग बघा इंटिग्रेशन ऑफ 1 dx. बघा हा इंटिग्रेशन इकडे गेला, डी एक्स झाला, हा डी इथं आला, 1/d झाला. 1/d म्हणजेच काय, इंटिग्रेशन. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू, बघा इथं मी इकडच्या साईडला काय राहिलं, फक्त एक्स राहिलं, म्हणजे एक्स आणि प्लस सी. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला झाला. आता बघा हा प्लस सी का लिहायचं, तर सध्या तुम्ही लिहा. आता मी सगळे एकदा फॉर्म्युले लिहून देतो. फॉर्म्युले लिहून दिल्यानंतर ना तुम्हाला मी एस सी कसा येतो ते सांगतो. आता याच्यामागं पण एक स्टोरी नाही, याच्यामागे एक लॉजिकल रिझन आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगेन. ठीक आहे, फक्त तुम्ही आता लक्ष ठेवा, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू एक्स प्लस सी. सी इज नथिंग बट आर्बिटरी कॉन्स्टंट. ठीक आहे, तो काय आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे काय आहे, एक कॉन्स्टंट टर्म आहे, मी तुम्हाला सांगतो ती काय आहे, ती का घ्यायची राहते. ठीक आहे, आता सेकंड फॉर्म्युला, पण सेकंड फॉर्म्युला काय होता डेरिव्हेटिव्हमध्ये, तर डेरिव्हेटिव्हमध्ये सेकंड फॉर्म्युला होता इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. मग याच्यामध्ये काय यायचं, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, मग आता बघा याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये थोडं वेगळं होतं. हा फॉर्म्युला थोडा स्पेशल आहे, याला थोडं वेगळं पर्टिक्युलर यांनी डिझाईन केलेलं आहे. बघा आता इथं इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन, मग इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन काय येणार, एक्स रेस टू एन इज इक्वल एन डी एक्स. आता बघा जसं आपण तिथं डी बाय डी एक्स लिहायचो तसं इंटू डी एक्स लिहावं लागणार आहे, इंटू डी एक्स. मग इंटू डी एक्स काय येणार आहे, एक्स रेस टू एन प्लस 1. बघा इथं -1 घ्यायचं, इथं +1 घ्यायचं, इथं हा जो एन याला मल्टिप्लाय करायचो, हा इथं डिवाइड करायचं आहे, आणि डिवाइड करताना त्या एन मध्ये परत +1 करायचं आहे. काय करायचं आहे, +1 करायचं आहे, प्लस सी. आता ॲक्च्युली हा इथं थोडासा वेगळा आहे, बट तुम्ही जर याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला, बघा मी तुम्हाला इथं घेऊन दाखवतो. तर तुम्ही म्हणशाल सर पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये बरोबर अपोजिट लिहिलं होतं, इथं थोडंसं वेगळं लिहिलं. तर इथं कंडिशन वेगळी आहे. ठीक आहे, तर इथं काय आहे की सपोज आपण जर घेतलं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 हे जे दिलेलं आहे, याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल माहिती का, याचा डेरिव्हेटिव्ह येणार बघा एन प्लस 1, बघा एन प्लस 1 इंटू एक्स रेस टू एन प्लस 1 मायनस 1 अपॉन इथं ऑलरेडी एन प्लस 1 आहे. हा एन प्लस 1 कॅन्सल होईल, हा +1 -1 कॅन्सल होईल, म्हणजेच काय भेटणार तुम्हाला, एक्स रेस टू एन भेटणार आहे. म्हणजेच बघा हा फॉर्म्युला याच्या अपोजिट आहे. तर याच्या अपोजिट काय आहे की डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एक्स रेस टू एन होतो. आणि हा जो एक्स रेस टू एन आहे याचं जर आपण इंटिग्रेशन फाइंड आउट केलं, हे इंटिग्रेशन काय येतं, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. मग थर्ड फॉर्म्युला आहे बघा, थर्ड फॉर्म्युला तिथं काय होता, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स जर असेल तर त्याचं काय येतं 1 अपॉन एक्स. मग इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स, बघा हा डी एक्स इकडे आला,
1/x dx = याचं काय येणार, त्याचं येतं log ऑफ x प्लस सी, म्हणजे काय येणार log ऑफ x प्लस सी. त्याच्यानंतर चौथा फॉर्म्युला आहे बघा, dy dx ऑफ e raised to x मग e raised to x डेरिव्हेटिव्ह काय यायचा, e raised to x यायचं. मग तसंच इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx = e raised to x प्लस सी. ठीक आहे. त्याच्यानंतर ना पाचवा फॉर्म्युला, मग पाचवा फॉर्म्युला बघा, dy dx ऑफ a raised to x. मग a raised to x जर असेल तर a raised to x चं इंटिग्रेशन काय, डेरिव्हेटिव्ह काय यायचा, a raised to x इंटू log ऑफ a. मग तुम्ही जर इथं इंटिग्रेशन जर घेतलं a raised to x, तर a raised to x dx = a raised to x अपॉन log ऑफ a प्लस सी. म्हणजे बघा तुम्ही जर इथं नाही तर आता बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये जशी स्ट्रॅटेजी होती सेम स्ट्रॅटेजी इथं पण आहे. आता इथं काय आहे की dy dx ऑफ a raised to x घेतलं, पण जर आपण dy dx ऑफ a raised to x इंटू log a जर घेतलं तर त्याचं जे हे येणार आहे, काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह, तो काय येणार आहे a raised to x येणार आहे. मग तसंच इथं इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx जर घेतलं त्याचं a raised to x अपॉन log a येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा 6 नंबरचं. 6 नंबरचा फॉर्म्युला आहे 6 नंबरचा फॉर्म्युला dy dx ऑफ sin x, dy dx ऑफ sin x. मग sin x चं इंटिग्रेशन काय यायचं, cos x यायचं, काय यायचं cos x. मग तसंच इंटिग्रेशन ऑफ cos x, इंटिग्रेशन ऑफ cos x dx. मग cos x dx काय येणार आहे, मायनस sin x येणार आहे. मग बघा sin x प्लस सी येणार आहे, sin x प्लस सी. म्हणजे बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x, इंटिग्रेशन ऑफ cos x sin x. बघा पुढच्या पेजवरती इथं लिहितो डेरिव्हेटिव्ह, आणि इथे लिहितो इंटिग्रेशन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण अँटी डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर मग बघा आता किती नंबरचा फॉर्म्युला झाला आपला 6 नंबरचा. नेक्स्ट आहे 7 नंबर. तर बघा 7 नंबरमध्ये फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ cos x, dy dx ऑफ cos x. मग dy dx ऑफ cos x काय यायचं, मायनस sin x यायचं, मायनस sin x. मग तसंच इंटिग्रेशन ऑफ sin x. मग बघा आता इथं काय आहे, इंटिग्रेशन ऑफ sin x dx. मग sin x dx येणार आहे मायनस cos x प्लस t. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 8 नंबरचा फॉर्म्युला आहे dy dx ऑफ tan x. मग tan x जो डेरिव्हेटिव्ह होता तो काय यायचा sec²x. ठीक आहे. मग इंटिग्रेशन ऑफ sec²x dx, sec²x काय येणार tan x प्लस सी येणार, काय येणार tan x प्लस सी. त्याच्यानंतर 9 नंबरचा फॉर्म्युला बघा dy dx ऑफ cot x, dy dx ऑफ cot x इज इक्वल्स टू, मग cot x चं डेरिव्हेटिव्ह काय यायचं मायनस cosec x, मायनस cosec²x. मग इंटिग्रेशन ऑफ cosec²x dx ते काय येणार cot x येणार, काय येणार मायनस cot x, कारण की इथं मायनस साईन ते इकडेच राहणार, मायनस cot x प्लस सी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 10 नंबरचा फॉर्म्युला
डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. मग सेक एक्सचं काय यायचं, सेक एक्स इंटू टॅन एक्स यायचं. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग सेक एक्स इंटू टॅन एक्सचं जर इंटिग्रेशन घेतलं आपण, सेक एक्स इंटू टॅन एक्स, त्याचं जे इंटिग्रेशन आहे ते काय येणार आहे, सेक एक्स येणार आहे. काय येणार आहे, सेक एक्स प्लस हा सी. आता बघा, हा सी दरवेळेस कॉन्स्टंट लिहायचा. ठीक आहे, आपलं इनडेफिनाइट इंटिग्रेशन चालू आहे, तर तुम्हाला दरवेळेस हा प्लस सी लिहावा लागेल. ठीक आहे, आता तो का लिहायचा मी ते नंतर सांगणार आहे, परत नाही का, म्हणजे तुम्हाला अशी काही क्युरियोसिटी नाही राहिली पाहिजे हा प्लस सी का लिहायचा. कधी कधी इरिटेट पण होतं. ठीक आहे, दरवेळेस लिहायला लक्षात राहा, पण तुम्हाला ते हॅबिट लागेल नंतर, नाही का, म्हणजे जिथं जिथं इंटिग्रेशन येतं तिथं डेरिव्हेटिव्ह लिहायला लागतो. ठीक आहे, आता नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ आता कोसेक एक्स. तर कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय यायचा, कोसेक एक्स यायचा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे, मग तसंच इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट एक्स डी एक्स, ते काय येणार आहे, कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं काय येतं, मायनस. बघा आता हे मायनस साईन काय आहे की इकडंच राहणार. ठीक आहे, मायनस कोसेक एक्स प्लस सी. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 12 नंबर इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय यायचा, 1 बघा 1 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर यायचं. बरोबर, मग आता तसंच इंटिग्रेशन ऑफ 1 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स जर आलं तर याचं काय येणार, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. हे काय येणार त्याचं इंटिग्रेशन येणार. तसंच नेक्स्ट पेजवरती प्लस 13 नंबरचा फॉर्म्युला. ठीक आहे, तेरा नंबरचा फॉर्म्युला आहे बघा, डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स. मग कॉस इनवर्स ऑफ एक्सचा काय यायचा, मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग तसंच इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स जर असेल तर त्याचं आपण काय लिहू शकतो, मायनस कॉस एक्स प्लस सी. आता बघा सेम मागच्या फॉर्म्युल्यामध्ये होतं, यालाच तुम्ही काय लिहू शकता, साइन एक्स प्लस सी, साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स. ठीक आहे, इथं इनवर्स लिहायला विसरायचं, कॉस इनवर्स आणि हा साइन इनवर्स. म्हणजे बघा दोन्ही सेम आहे, फक्त तुम्ही कॉस जर यूज केलं तर मायनस साइन यूज करावं लागेल, साइन यूज केलं तर प्लस साइन यूज करावं लागेल. हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, मग तसंच 14 नंबरचा फॉर्म्युला. नाही तर काही जणांना वाटेल सर न वरती पण तेच लिहिलं खाली पण तेच लिहिलं. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग टॅन इनवर्सचं काय यायचं, 1 प्लस एक्स स्क्वेअर हा डेरिव्हेटिव्ह यायचा. ठीक आहे, तर मग आता जर आपण याला इंटिग्रेट केलं तर काय होणार, मग इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल्स टू याचं काय येणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू याचं काय येतं, -1 अपॉन
मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग तसंच इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx जर केलं तर त्याचं येणार आहे मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे बघा इथं याचं आणि याचं सेम आहे, फक्त तुम्ही टॅन यूज केलं तर प्लस टॅन यूज करला, कॉट यूज केलं तर मायनस कॉट यूज करला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे 16 नंबरचा, d/dx ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स. मग सेक इनवर्स ऑफ एक्स काय याचं मायनस 1/x इंटू अंडर रूट ऑफ एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1. मग तसंच इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि याचं जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू dx जर इंटिग्रेशन घेतलं तर याचं काय येणार आहे सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 17 नंबरचा फॉर्म्युला आहे d/dx ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स. त्याचं काय येतं 1/, बघा इथं मायनस साईन नाही. ठीक आहे. बघा मायनस 1/, एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ 1/, एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dx इज इक्वल्स टू, ते काय येणार मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे. म्हणजे बघा आतापर्यंत आपण जेवढे पण फॉर्म्युले बघितले ते फॉर्म्युले काय होते डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट होते. ठीक आहे. पण आता काही स्पेशल फॉर्म्युलेज बघायचे. ठीक आहे. तर स्पेशल फॉर्म्युलेजमध्ये आता वाटलं तर हे काय होते सगळे अँटी डेरिव्हेटिव्ह होते. ठीक आहे. मग इथं हेडलाईन देतो मी सम स्पेशल फॉर्म्युलेज. बघा सम स्पेशल फॉर्म्युलेज किंवा सम स्पेशल फंक्शन्स. ठीक आहे. मग स्पेशल फंक्शन बघा कुठले कुठले. पहिला फर्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ tan x dx. इंटिग्रेशन ऑफ tan x dx काय राहतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स dx. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स काय येतं लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स dx इक्वल्स टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस tan x प्लस हा कॉन्स्टंट. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आहे इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स dx. मग कोसेक एक्स dx काय येणार आहे लॉग ऑफ कोसेक, बघा ब्रॅकेटमध्ये येणार लॉग ऑफ मोठा ब्रॅकेट टाकतो. ठीक आहे. कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस कॉन्स्टंट. बघा आता हे काय होते स्पेशल होते. आता स्पेशलमध्ये अजून दुसरे स्पेशल आहे. ठीक आहे. टोटल 30 फॉर्म्युले. तर हे काय होते आता पहिले जे फंक्शन होते त्याच्यामध्ये tan x नव्हता आला, कॉट एक्स नव्हता आला, सेक एक्स नव्हता आला आणि कोसेक एक्स नव्हता आला. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल tan x येतं लॉग ऑफ सेक एक्स, लॉग कॉट एक्स येतं लॉग ऑफ साइन एक्स, त्याच्यानंतर ना सेक एक्स येतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस tan x आणि कोसेक एक्स येतं लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट रिमेनिंग फॉर्म्युले. तर ठीक आहे. नेक्स्ट पेजवरती आता हे थोडी मोठे ब्रॉड फॉर्म्युले. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण पहिला फॉर्म्युला लिहू 22 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/,
अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. हे असं जर असेल म्हणजे ए म्हणजे काय, एक कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, जर असं असेल तर त्याचं येणार आहे साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, तर बघा आता आपण काय की काही फॉर्म्युले समोर लिहिणार आहे. एकदा बघा आता सेकंड फॉर्म्युला. ठीक आहे, सेकंड लिहितो एकदा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर जर असेल, एक मिनिट थांबा, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा ठीक आहे, मग ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरलाच आपण काय लिहितो, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पण लिहू शकतो. ठीक आहे, इथं मी चेंज करतो थोडं. बघा, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. तर ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय आहे, तर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस सी. ठीक आहे, त्याच्यानंतर 24. तर 24 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. याला आपण कसं लिहिणार, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस सी. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा इंटिग्रेशन ऑफ, आता बघा आपण हे 3 फॉर्म्युले लिहिले बरोबर. आता ह्या 3 फॉर्म्युलेचे सिमिलर फक्त अंडर रूट साईन नसणार, तर ते फॉर्म्युले लिहू. ठीक आहे, समोर लिहू म्हणजे तुम्हाला कसं लक्षात राहील, म्हणजे तुम्हाला समजेल अंडर रूटचं साईन असेल तर काय होतं आणि अंडर रूट साईन नसलं तर काय होतं. ठीक आहे, मग बघा इथं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग यास जर असेल तर काय होईल 1 अपॉन 2 ए लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस हा कॉन्स्टंट. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला बघा आता सेम हाच, म्हणजे 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स जर असेल त्याचं काय येईल 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. हे असं जर असेल तर काय लिहायचं इंटिग्रेशन 1 अपॉन 2a. बघा इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होता, इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, मग 1 अपॉन 2a लॉग ऑफ मॉड ऑफ. मग बघा इथं फक्त एक चेंज होतं, वरती ए प्लस एक्स येतं आणि इथं बॉटमला येतं ए मायनस एक्स प्लस सी. ठीक आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, सॉरी चुकलं बघा, थोडंसं मिस्टेक झाली. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, मग ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल इथं बघा जे डिनॉमिनेटरला दिलेलं असेल तेच करायचं, इथं पण तसंच आहे बघा सेम. बघा इथं काय आहे की 1 अपॉन ए मायनस एक्स आणि वरती येणारे ए प्लस एक्स मॉड कंप्लीट प्लस सी 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरमध्ये. त्याच्यानंतर इथं बघा 1 अपॉन बघा लॉग ऑफ एक्स मायनस ए आणि वरती येणार
एक्स प्लस ई, वरती काय येणार एक्स प्लस ई. जसं बघा इथं बॉटमला जे साईन दिलेलं असणार तेच साईन इथं असणार आहे, आणि वरती फक्त त्याच्या अपोजिट साईन घ्यायचं एक्स प्लस ए. ठीक आहे, हा मॉड कंप्लीट प्लस सी प्लस सी. ठीक आहे, मग बघा आता हे तीन फॉर्म्युले बघा, याच्यामध्ये अंडर रूटचं साईन, याच्यामध्ये अंडर रूटचं साईन नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता तीन फॉर्म्युले राहिले. हे तीन फॉर्म्युले थोडी मोठे फॉर्म्युले, तर हे थोडी तुम्हाला पाठ करायला थोडा वेळ लागेल, पण काही नाही, एकदा तुम्ही म्हणजे नाही का करू शकता. तुम्हाला काही म्हणजे नाही का जास्त अवघड जाणार नाही, ते काही जास्त हार्ड फॉर्म्युले नाही, फक्त ते डेरिव्हेटिव्हचे अपोजिटच सगळे. तर बघा नेक्स्ट फॉर्म्युले आता इथं किती झाले 24, 25, 26, 27. मी इथं लिहितो 25, 26, 27. ठीक आहे, मग आता इथे किती येणार आहे 28. बघा 28. हा 28 नंबरचा फॉर्म्युला आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता हे स्पेशल फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर याचं काय येणार एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. नंतर सेकंड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल्स टू एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, ॲज इट इज लिहायचं प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस सी. आणि लास्टवाला फॉर्म्युला आहे 30 नंबरचा इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. त्याचं काय येणार एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे, मग बघा आपण टोटल किती फॉर्म्युले बघितले 30 फॉर्म्युले. तर हे जे पहिले जे फॉर्म्युले होते 17 फॉर्म्युले, हे 17 फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे की 1 डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असेल तर इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय असणार आहे 1, तर 1 इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स काय असणार आहे एक्स प्लस सी. तर बघा स्टार्टिंगला आता आपण हे जे फॉर्म्युले यांच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले यांच्यावरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे स्टार्टिंगला. ठीक आहे, नंतर मग आपण ते बघणार. आता सगळ्यात आधी की तो प्लस सी का लिहायचा. ठीक आहे, त्या प्लस सीच्या मागं काय रिझन. ठीक आहे, तर बघा प्लस सी का लिहायचं. मग इनडेफिनाइट इंटिग्रेशन इथे हेडलाईन देतो इनडेफिनाइट इंटिग्रेशन. एक मिनिट थांबा, ते बोर्डचा जरा प्रॉब्लेम झाला. इंटिग्रेशन ठीक आहे, मग आता बघा इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे बघा आता आपण काय करू एक फंक्शन घेऊ. ठीक आहे, जसं नाही का मी तुम्हाला सांगितलं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब काय येतं, एक्स क्यूब येतं 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1, म्हणजे एक्स रेस टू 3 मायनस 1 काय येणार आहे 2 येणार आहे. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3 काय आलं 3x स्क्वेअर आलं. बरोबर, मग याचं जर आपण आता इंटिग्रेशन घेतलं कशाचं इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर डी एक्स. मग बघा इथं काय येणार हा 3 कॉन्स्टंट आहे, हा 3 बाहेर येणार. म्हणजेच बघा हा 3 जर बाहेर आला तर याचं इंटिग्रेशन काय एक्स स्क्वेअर डी एक्सचं इंटिग्रेशन काय येईल. तर बघा एक्स स्क्वेअर डी एक्सचं इंटिग्रेशन येईल ब्रॅकेटमध्ये
आता एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन म्हणजे एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार आहे 3 इंटू एक्स रेस टू 3 अपॉन 3 म्हणजेच काय आलं एक्स क्यूब आला. राईट, एक्स क्यूब आपल्याला त्याचं इंटिग्रेशन भेटलं. म्हणजे आपण काय केलं पहिले डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला एक्स क्यूबचा आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर तो भेटला आपल्याला 3x स्क्वेअर आणि 3x स्क्वेअरचा आपण परत इंटिग्रेशन फाइंड आउट केलं, तो भेटला आपल्याला एक्स क्यूब. म्हणजेच बघा आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह भेटला इंटिग्रेशन ते म्हणजेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटला आणि याच्यावरून आपण काय केलं हा जो 3x स्क्वेअर आला होता हा 3x स्क्वेअरचं जर आपण इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर ते आपल्याला काय भेटलं एक्स स्क्वेअर भेटलं. म्हणजे बघा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कशी एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजे जर तुम्ही एखादं फंक्शन कन्सिडर केलं y इक्वल्स टू x3 म्हणजे बघा इथं इनिशियल फंक्शन काय होतं तर ते फंक्शन होतं बघा y इक्वल्स टू एक्स क्यूबचं फंक्शन होतं. मग त्या फंक्शनलाच आपण काय केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर 3x स्क्वेअर आला, 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेतलं, परत आपल्याला ओरिजिनल फंक्शन भेटलं. मग तसंच बघा सेम जर आपण दुसरं फंक्शन घेतलं डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस 5 मग एक्स क्यूब प्लस जर 5 केलं तर बघा हे डिलीट करतो मी थोडं. तर बघा एक्स क्यूब प्लस 5 घेतलं तर एक्स क्यूब प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर बघा 3 एक्स रेस टू 3चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 3 इंटू एक्स रेस टू 2 कारण की एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज केला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 मग त्याच्यानुसार काय येणार 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजेच काय भेटलं आपल्याला 3x स्क्वेअर. जर आपण 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन केलं 3x स्क्वेअर dx इक्वल्स टू मग बघा 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आत्ताच आपण फाइंड आउट केला 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो एक्स क्यूब येतो. मग बघा आता आपल्याला ओरिजिनल फंक्शन भेटलं का नाही भेटलं, काय नाही भेटलं, ओरिजिनल फंक्शन नाही भेटलं, आपल्याला काय भेटलं फक्त एक्स क्यूब भेटलं. मग तसंच दुसरं फंक्शन आहे बघा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3 मायनस 7 जर तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला तर एक्स डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब काय येणार आहे 3 इंटू एक्स रेस टू 2 प्लस नाही मायनस इथं. ठीक आहे, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. म्हणजेच आपल्याला काय भेटलं 3x स्क्वेअर भेटला. मग इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर dx काय येतं ते तर एक्स क्यूब येतो. ठीक आहे, मग आता आपल्याला इथं ओरिजिनल परत फंक्शन भेटलं का नाही भेटलं. ठीक आहे, जर आपण परत आता नेक्स्ट एक फंक्शन घेतलं बघा असं करीत करीत आपण एक नेक्स्ट फंक्शन घेतलं डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3 प्लस सी म्हणजे काय आता एक कॉन्स्टंट आहे जसं तिथं 7 कॉन्स्टंट होता 5 कॉन्स्टंट होता तसंच आपण काय केलं एक सी कॉन्स्टंट घेतलं. मग पुन्हा याचं इंटिग्रेशन जर फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला तो काय येणार एक्स स्क्वेअर येणार. जर आपण एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअरला जर आपण परत इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपल्याला काय भेटणार एक्स क्यूब भेटणार. मग आपल्याला ओरिजिनल फंक्शन भेटलं का नाही भेटलं तर मग आपण बघा आता ओरिजिनल फंक्शन भेटायसाठी आपण काय करणार आहे एक आर्बिटरी कॉन्स्टंट ॲड करणार आहे आणि तो कॉन्स्टंट म्हणजेच काय असणार आहे प्लस सी. तो काय असणार आहे प्लस सी. मग बघा जर आपण डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3 प्लस सी जर केलं तर आपल्याला 3x स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह भेटतो. जर आपण 3x स्क्वेअरचा इंटिग्रेशन फाइंड आउट केला तर एक्स रेस टू 3 भेटतं. जर त्याच्यामध्ये आपण एक कॉन्स्टंट टर्म ॲड केली तर आपल्याला ओरिजिनल फंक्शन भेटतं. मग बघा इथं कॉन्स्टंटची व्हॅल्यू होती -7 इथं कॉन्स्टंटची व्हॅल्यू होती +3 काय होती +3 म्हणजे सी काय एक आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इफ द फंक्शन बघा इथं लिहितो मी इफ एफ ऑफ एक्स बघा दुसरी इथं मागं लिहितो खाली लिहितो. ठीक आहे, नेक्स्ट पेजवरती याचा अर्थ काय होतो इफ एफ ऑफ एक्स इज फंक्शन if f of x is function आणि d by dx of f of x is equals to बघा d by dx of f of x plus c equals to suppose
फाय ऑफ एक्स, ठीक आहे, फाय ऑफ एक्स, देन इंटिग्रेट फाय ऑफ एक्स. आता बघा आपण जो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे ना त्याला फाय ऑफ एक्स म्हणतो, ठीक आहे. फाय इज नथिंग बट सपोज एक टर्म आहे, किंवा जी ऑफ एक्स म्हणू, ठीक आहे. फाय म्हणजे तुम्हाला माहित नसेल, ठीक आहे, आपण याला जी म्हणू. काय म्हणू? जी. म्हणजे आपल्याला काय भेटलं, डेरिव्हेटिव्ह जो भेटला तो जी ऑफ एक्स भेटला. आणि जी ऑफ एक्सला जर आपण काय केलं, इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, तर आपल्याला काय भेटेल परत, एफ ऑफ एक्स प्लस सी भेटेल, ठीक आहे. म्हणजेच काय भेटणार आहे आपल्याला, ओरिजिनल फंक्शन भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असं म्हणायचं आहे त्यांना की मल्टिपल फंक्शन हॅज सेम डेरिव्हेटिव्ह बट म्हणजे नाही का, जे खूप सारे फंक्शन्स आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह एक असू शकतो, पण इंटिग्रेशन एक नसू शकतं. इंटिग्रेशन हे मल्टिपल असू शकतं, ठीक आहे. म्हणजेच इंटिग्रेशन काय रिप्रेझेंट करणारे, फंक्शनला रिप्रेझेंट करणारे. म्हणजेच काय आहे की मल्टिपल फंक्शनचा एक डेरिव्हेटिव्ह असू शकतो, पण त्या डेरिव्हेटिव्हचं कॉमन फंक्शन असू शकतं. मग ते कॉमन फंक्शन जे आहे ते बघा, आता इथं कॉमन फंक्शन जे आहे तर ते एक्स क्यूब प्लस सी आहे. मग या सीची व्हॅल्यू इथं वेगळी आहे, इथं वेगळी आहे, इथं वेगळी आहे आणि इथं 0 आहे, ठीक आहे. म्हणजे ते जे रिप्रेझेंट करणारे, म्हणजेच यांना असं म्हणायचं आहे की खूप साऱ्या फंक्शनचा एक डेरिव्हेटिव्ह असू शकतो आणि एका डेरिव्हेटिव्हचं अँटी डेरिव्हेटिव्ह हा खूप सारा असू शकतो. म्हणजेच मल्टिपल फंक्शनचा ज्यावेळेस एक डेरिव्हेटिव्ह यायला लागला आणि त्या डेरिव्हेटिव्ह पासून ते फंक्शन आपल्याला डायगोनाइज होत नाही, तर तशा केसमध्ये तिथे एक कॉन्स्टंट टर्म ॲड करायला लागली आणि त्या कॉन्स्टंट टर्मलाच आपण काय म्हणतो, इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणतो, ठीक आहे. तर मग इथं लिहितो मी, इंटिग्रेशन इज, बघा, इंटिग्रेशन इज सेट ऑफ, इंटिग्रेशन इज सेट, सॉरी, आता मग बघा इथं आपल्याला कॉन्स्टंट टर्म ॲड करायला होती, तर मग कॉन्स्टंट टर्मला आपण काय म्हणतो, इंडेफिनाइट इंटिग्रेशन, indefinite integration is the collection of all antiderivative function, all antiderivatives of function मग त्याच्यामुळे इथं काय करावं लागतं बघा, इथं आपण याचा या डेरिव्हेटिव्ह एक फंक्शन घेतलं तर y⁵, त्याच्यानंतर इथं फंक्शन घेतलं y इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 5, त्याच्यानंतर इथं y इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 7 आणि इथं y इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस कॉन्स्टंट सी, ठीक आहे. तर मग हे जे फंक्शन्स होते बघा, मी इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो, ठीक आहे. बघा इथं ठीक आहे ना, इथं मी फंक्शन्स लिहितो, ठीक आहे. तर बघा इथं इनिशियली फंक्शन काय होतं, y इक्वल्स टू एक्स क्यूब, इथं काय फंक्शन होतं y इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 5, इथं काय फंक्शन होतं y इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 7 आणि इथं फंक्शन होतं y इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस सी. मग बघा आता जे आपलं अँटी डेरिव्हेटिव्हचं म्हणणं काय आहे की जर आपण डेरिव्हेटिव्हचं जर इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला फंक्शन भेटतं. मग इथं काय आहे की आपण डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन घेतलं, आपल्याला परत इनिशियल फंक्शन भेटलं,
पण इथं ज्यावेळेस आपण फंक्शन कन्सिडर केलं वाय इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 5, तर त्यावेळेस आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 3x² आणि त्याचं डेरिव्हेटिव्हचं आपण ज्यावेळेस इंटिग्रेशन घेतलं त्यावेळेस आपल्याला ओरिजिनल फंक्शन भेटलं नाही. मग बघा त्यावेळेस आपल्याला फक्त x³ भेटला. ठीक आहे. मग परत इथं पण सेम तसंच झालं. मग x³ - 7 ज्यावेळेस फंक्शन घेतलं त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह आला आपल्याकडं. डेरिव्हेटिव्ह काय आला x². ठीक आहे. मग x² ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह आला त्यावेळेस आपल्याला फंक्शन ओरिजिनल भेटलं का नाही भेटलं. मग तसंच इथं x + c ज्यावेळेस घेतला आपण त्यावेळेस पण 3x² आला आणि 3x²चं इंटिग्रेशन आलं 3x³. मग आपल्याला ओरिजिनल फंक्शन भेटलं नाही. मग ज्यावेळेस आपण या फंक्शनमध्ये कॉन्स्टंट टर्म ॲड करणार +c मग ह्या सीची व्हॅल्यू काय आहे अकॉर्डिंग टू फंक्शन ती चेंज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू फंक्शन आपल्याला काय भेटणार आहे चेंज होणार आहे. मग तसंच त्यावेळेसच आपल्याला काय आहे की ओरिजिनल फंक्शन भेटलं आहे. म्हणजे काय आहे की जसं त्यांनी सांगितलं इनडेफिनाइट इंटिग्रेशन इज द कलेक्शन ऑफ अँटी डेरिव्हेटिव्ह. काय आहे कलेक्शन ऑफ अँटी डेरिव्हेटिव्ह. मग त्याच्यासाठी आपल्याला काय आहे की या फंक्शनपासून ओरिजिनल फंक्शन भेटण्यासाठी एक आर्बिटरी कॉन्स्टंट आपण त्याच्यामध्ये ॲड केला त्यालाच आपण काय म्हणतो सी म्हणतो. मग इथं लिहून घेतो सी म्हणजे C is arbitrary constant. C is arbitrary constant. Arbitrary constant or integration constant. इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. मग हे तुम्हाला सी का बरं ॲड करायचं कळलं का. ज्यावेळेस आपण वेगवेगळे फंक्शन घेणार आहे त्यांचा डेरिव्हेटिव्ह एक येणार आहे आणि एक डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर ना त्याचं आपण ज्यावेळेस इंटिग्रेट करणार आहे त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस डिफरंट फंक्शन भेटणार नाही. तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म ॲड करायची आहे. तर तो कॉन्स्टंट म्हणजेच काय सी आहे. ठीक आहे. तर मग लक्षात ठेवा की खूप साऱ्या फंक्शनचा एक डेरिव्हेटिव्ह असू शकतो पण एका डेरिव्हेटिव्हचा अँटी डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ना आपल्याला खूप सारे फंक्शन भेटायसाठी आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये एक सी ॲड करणार आहे. दॅट सी इज नोन ॲज आर्बिटरी कॉन्स्टंट ऑर इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. तर त्यावेळेस आपल्याला तो सी काय करावा लागणार आहे तिथं ॲड करावा लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण खूप साऱ्या फंक्शनला डिफरन्शिएट करणार आपल्याला एक डेरिव्हेटिव्ह भेटणार आणि एका डेरिव्हेटिव्हला जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला सगळे फंक्शन भेटले पाहिजे. ते सगळे फंक्शन भेटायसाठी आपण काय करणार त्याच्यामध्ये एक आर्बिटरी कॉन्स्टंट ॲड करणार. दॅट सी इज नोन ॲज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. मग सगळ्यांना समजलं का आता इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणजे काय. तर इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणजेच आर्बिटरी कॉन्स्टंट आणि तो का ॲड करायचा ते पण लक्षात आलं. ठीक आहे. तर मग आपण आतापर्यंत सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये सी ॲड केला होता. तर आता आपण काय की बेसिक एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ठीक आहे. मग सोल्युशन काय इंटिग्रेशन ऑफ. बघा आता किती वेळ झालं. ठीक आहे. आपण आता एवढी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि थांबून जाऊ. तर बघा फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला a इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 8dx. मग बघा त्याला सगळ्यात पहिले काय म्हणायचं लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 8dx. मग बघा इथं आपल्याला काय सांगितलं आहे 8dx. आता 8 काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे. मग I इक्वल्स टू जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये कॉन्स्टंट टर्म काय करायचो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचो तसंच इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म कॉन्स्टंट टर्म बाहेर घ्यायची. म्हणजे इथं काय येणार 8 इंटू आता बघा इथून 8 बाहेर आला मध्ये काय राहिला फक्त 1 राहिला 1dx. आणि आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे 1dx इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1dx इक्वल्स टू x प्लस सी. मग या फॉर्म्युल्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार इंटिग्रेशन काय येणार I इक्वल्स टू 8 इंटू x प्लस सी. ठीक आहे. म्हणजे हा काय आला त्याचं इंटिग्रेशन आलं. हे काय आलं इंटिग्रेशन आलं. ठीक आहे. तर इंटिग्रेशन कसं आलं बघा हा 8 बाहेर आल्यानंतर ना तो याला मल्टिप्लाय बघा इथं मी वाटलं तर परत लिहितो नाही तर काही जणांना समजायचं नाही. ठीक आहे. ते म्हणून 8x कसं काय झालं. तर बघा इथं काय हा 8 ब्रॅकेटमध्ये 1dxचं काय येतं x प्लस सी. ठीक आहे. आता हा जो सी आहे कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये आणखीन कॉन्स्टंट ॲड करायची गरज नाही. ठीक आहे. ऑलरेडी कॉन्स्टंटमध्ये जर कॉन्स्टंट ॲड केलं तर काय भेटणार आहे आपल्याला कॉन्स्टंटच भेटणार आहे. म्हणजेच I इक्वल्स टू 8 इंटू एक्स प्लस कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट काय होणार
कॉन्स्टंट, ठीक आहे. तर मग त्याचं 8x प्लस सी आलं. आता नेक्स्ट बघा, तर नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बी काय आहे, इंटिग्रेशन ऑफ 3x² dx. मग बघा, लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 3x² dx. आता हा काय आहे, 3 कॉन्स्टंट आहे म्हणून हा 3 बाहेर घ्यायचा, म्हणजे जिथे येणार x² dx. मग बघा, आपल्याकडे x² dx जर असेल तर x² dx साठी कुठला फॉर्म्युला यूज करणार, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx. मग n dx फॉर्म्युला काय आहे, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस हा कॉन्स्टंट. मग बघा, त्याच्यानुसार याचं काय होईल, I इक्वल्स टू 3 ॲज इट इज बाहेर ब्रॅकेटमध्ये येणार x रेज टू n प्लस 1. आता n म्हणजे इथं 2 आहे, म्हणजेच x रेज टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस हा c. मग बघा, इथे येणार आहे 3x² अपॉन 3 प्लस c, ठीक आहे. म्हणजेच I इक्वल्स टू, आता इथं काय येणार, हा 3 कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. म्हणजे इथे येणार x² अपॉन x² प्लस c येणार फक्त, ठीक आहे. बघा, सेकंड याचं फाइंड आउट केलं आपण, x² प्लस c. आता त्याच्यानंतर थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. थर्ड प्रॉब्लेम काय, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x dx. मग बघा, लेट्स I इक्वल्स टू सोल्युशन लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x dx. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x काय येतं, मग बघा, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x dx येतं e रेज टू x प्लस c. म्हणजेच I इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला, मग बघा, I इक्वल्स टू e रेज टू x प्लस c, ठीक आहे. हे आलं याचं डेरिव्हेटिव्ह, सॉरी याचं इंटिग्रेशन. मग बघा, नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, चौथा प्रॉब्लेम दिलेला होता बघा, ठीक आहे. मी कॉपी करून घेतो. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. मग बघा, सोल्युशन काय येणार, लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. मग 1 अपॉन x, आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे डायरेक्ट 1 अपॉन x इंटिग्रेशन काय येतं, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. फॉर्म्युला काय आहे त्याचं येतं, लॉग ऑफ x प्लस c. मग या फॉर्म्युल्यानुसार काय होणार, I इक्वल्स टू, बघा 1 अपॉन x म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x येतं लॉग ऑफ x प्लस c. आता हे फॉर्म्युले काय की डायरेक्ट फॉर्म्युलेच होते, प्रॉब्लेम जे होते ते फॉर्म्युले होते, ठीक आहे. तर आपण हे 4 प्रॉब्लेम बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तर इथं काय 1 dxचा फॉर्म्युला यूज केला, इथं x रेज टू n चा फॉर्म्युला यूज केला, इथं e रेज टू x चा फॉर्म्युला यूज केला, आणि इथं लॉग 1 अपॉन x तर येतं लॉग ऑफ x प्लस c. म्हणजे फॉर्म्युले होते, 4 फॉर्म्युल्यावरती 4 प्रॉब्लेम होते, एकदम बेसिक प्रॉब्लेम आहे. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये प्रॉपर्टीज ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रेशन बघू. त्याच्यानंतर आता ह्या चॅप्टर, हा जो युनिट आहे, ह्या युनिटमध्ये आपल्याला इनडेफिनाइट इंटिग्रेशनच शिकायचं आहे. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट c ॲड करावा लागतो, आणि तो का ॲड करावा लागतो ते पण सांगितलं आहे. का ॲड करावा लागतो, कारण की खूप साऱ्या फंक्शन्सचा सेम डेरिव्हेटिव्ह असू शकतो, आणि सेम डेरिव्हेटिव्हला जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला खूप सारे फंक्शन भेटत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट c टर्म ॲड करावं लागते, आणि c ची जी व्हॅल्यू आहे ती डिपेंड अपॉन द फंक्शन राहणार, ठीक आहे. असं त्याचं मिनिंग आहे. तर उद्या आपण प्रॉपर्टीज बघू. प्रॉपर्टीजमध्ये काही नाही, बेसिक प्रॉपर्टीज आहे, नंतर मग प्रॉब्लेम बघू, ठीक आहे. तर तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपमधून डाउनलोड करू शकता, किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी तुम्हाला सेंड करून देईल, ठीक आहे. तर बघा, आज आपण काय काय बघितलं, आज आपण सिलेबसमध्ये काय काय बघायचं ते बघितलं होतं. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आहे, आणि इंटिग्रेशन म्हणजे एरिया बाउंडेड बाय द कर्व अंडर सम कंडिशन्स, सम रिजन किंवा सम लिमिट्स, ठीक आहे. त्याचं मिनिंग आहे फिजिकल मिनिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर
डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप आहे बघा. आणि आपण जर एखादं फंक्शन असेल त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि त्या डेरिव्हेटिव्ह जर इंटिग्रेट केलं तर आपल्याला ओरिजिनल प्रिव्हियस फंक्शन भेटतं, असं त्याचं मिनिंग पण आहे. ठीक आहे. तर बघा इथं दोन मिनिंग सांगितली होती. फाइंडिंग द प्रॉब्लेम फाइंडिंग द फंक्शन वेन एव्हर डेरिव्हेटिव्ह इज गिवन. मग डेरिव्हेटिव्ह जर गिवन असेल, आपण जर फंक्शन फाइंड आउट करीत असेल अँटी डेरिव्हेटिव्ह घेऊन, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणतात. आणि जर आपण कर्वच्या अंडरमध्ये जो एरिया आहे बाउंड म्हणजे नाही का दोन लिमिटमधला बघा, द प्रॉब्लेम ऑफ फाइंडिंग एरिया बाउंडेड बाय द ग्राफ ऑफ फंक्शन अंडर सर्टेन कंडिशन. म्हणजे सर्टेन कंडिशन म्हणजे दोन लिमिटमधला एरिया जर आपल्याला त्या कर्वच्या अंडरमधला एरिया फाइंड आउट करायचा असेल तर त्या प्रोसेसला म्हणतात डेफिनाइट इंटिग्रेशन. इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय, इनडेफिनाइट म्हणजे डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन फाइंड आउट करायचं, त्याला म्हणायचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आणि एरिया बाउंडेड बाय द कर्व अंडर सर्टेन कंडिशन्स म्हणजे त्या एरियाच्या अंडरमध्ये असलेला रिजन आहे त्याचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल आपल्याला तर त्याला प्रोसेसला म्हणतात डेफिनाइट इंटिग्रेशन. मग याच्यावरून दोन टाईप पडतात. तर पहिला टाईप ही इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन आपण बघतोय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता हे फॉर्म्युले बघितले, स्टँडर्ड फॉर्म्युले. आता हे ॲक्च्युली डेरिव्हेटिव्ह असून रिव्हर्स केलं की इंटिग्रेशन भेटतं. असे 17 फॉर्म्युले, ते 17 फॉर्म्युले आपण बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट होते स्पेशल फॉर्म्युले. तर स्पेशल फॉर्म्युल्यामध्ये हे 4 होते आणि त्याच्यानंतर इकडं म्हणजे जवळजवळ 8 फॉर्म्युले होते. ठीक आहे. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9 फॉर्म्युले होते. तर हे आपण बघितले. त्याच्यानंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन का, इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये सी का ॲड करायचं, तर सी म्हणजे काय, तर हे आपण आता इथं बघितलं. इथं काय बघितलं की खूप साऱ्या फंक्शनचा सेम डेरिव्हेटिव्ह असू शकतो, पण सेम डेरिव्हेटिव्हला जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला खूप सारे फंक्शन भेटत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या फंक्शनमध्ये एक कॉन्स्टंट टर्म ॲड करावं लागते. त्या कॉन्स्टंट टर्मला आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणतो किंवा आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणतो. तो ॲड केल्यानंतर आपल्याला ओरिजिनल म्हणजे खूप सारे फंक्शन्स भेटतात. ठीक आहे, असं त्याचं मिनिंग होतं. मग if f of x is the function d by dx of f of x plus c is equals to g of x, integration of g of x is equals to f of x plus c. आणि indefinite integration is the collection of all antiderivatives of the function. ठीक आहे. आणि c म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला c ॲड करावा लागतो आणि c इज आर्बिटरी कॉन्स्टंट. इथपर्यंत आपण बघितलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले फॉर्म्युला बेस. तर बाकीचं आपण आता उद्याच लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज केला, थंबनेलवरती नंबर राहतो बघा, तिथून केला मेसेज केला तर मी सेंड करून देईल. ठीक आहे. बाकीचं आपण आता उद्याच लेक्चरमध्ये बघू. आता उद्याच लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे.